नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. कर्जत नगरपालिकेची निवडणूक सध्या सुरू झाली आहे. आरोप प्रत्यारोप सध्या सुरू झालेले आहेत. एकमेकांना आरोप, सोशल मीडियातून प्रहार करणे आणि एकमेकांशी सामना सध्या कर्जतचं राजकारण होताना दिसून येते. आता अजित पवार गटाने सुद्धा मोठी जाहीर सभा आयोजित केलेली आहे. ती शुक्रवारी 28 तारखेला जी आहे कर्जतमध्ये अजित पवारांची सभा पार पडते. 8 वाजता खोपोलीमध्ये अजित पवारांची सभा पार पडते. परंतु अजित पवार आता भाजपवर प्रहार करणार का? कारण मूळ मुद्दा उपस्थित महायुतीमध्ये अजित पवार पक्ष हा महायुतीमध्ये आहे आणि भाजप हा थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे. त्यामुळे अजित पवार भाजपवर आरोप करतायत का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच माजी आमदार सुरेश लाडांचे सुनबाई जे आहेत कर्जत नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत. त्यामुळे अजित पवार लाडांवर आरोप करतायत का? महेंद्र थोरवेंना आरोप करतायत का? हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे खोपोलीमध्ये सुद्धा बघितलं की कुलदीपक शेंडे आणि सुनील पाटीलमध्ये सध्या सामना सुरू झालेला आहे. तिथे सुद्धा खोपोलीमध्ये जी आहे सभा 8 वाजता पार पडणार आहे. त्यामुळे अशा अनुषंगाने अजित पवार मग महेंद्र थोरवेंवर, लाडांवर, भाजपावर, शिंदेच्या शिवसेनेवर काय बोलतायत का? हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे अजित पवारांच्या भाषणाकडे कर्जत मतदारसंघाचं, मतदारांचं आणि राजकीय नेत्यांचं, विशेषतः भाजपाचं आणि शिंदेच्या शिवसेनेचं लक्ष लागलेलं आहे.